नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि फॉर्म भरताना जी बँक डिटेल दिली तर त्या बँके अकाउंटमध्ये पैसे न जमा होता त्याच महिलाच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले। तर हे कशामुळे झाले, याला कारण काय, याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे ज्यांच्याकडे लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा मोबाईल आहे ते पण हे चेक करू शकतात। तर आता कॉम्प्युटरवरती सर्वात प्रथम आपण क्रोम ओपन करायचे। क्रोम ओपन केल्यानंतर गुगलवरती नुसते आधार जरी टाकले तर आधार कार्डची वेबसाईट येईल। आधार टाकून त्यावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझा आधार म्हणून एक साईट येईल, जी आधार कार्डची साईट आहे। त्या माझा आधारवरती क्लिक करायचे। माझा आधारवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डची पूर्ण ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तिथं माय आधार UIDAI government.in ह्या स्लाइडवरती क्लिक करायचं आहे। तिथं क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज वेलकम टू माय आधार हे ओपन होईल। त्यानंतर लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथं आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर खाली जो कॅप्चा येत आहे तो कॅप्चा बरोबर टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉग इन विथ OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यांना लिंक नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP सबमिट करायचा आहे। OTP टाकण्याची वेळ फक्त 1 मिनिटाची आहे। 1 मिनिटाच्या आत OTP टाकून लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्व्हर कंटिन्यू डाऊन असल्यामुळे खूप वेळ लागतो लॉग इन व्हायला। एकतर 1 मिनिटानंतर किंवा 30 सेकंदाचा वेळ लागू शकतो। यानंतर वेगवेगळे ऑप्शन येतात आपल्याला, डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार PVC कार्ड, आधार अपडेट ॲड्रेस। त्यानंतर 5 नंबरचे ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस। बँक सीडिंग स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट जे पेज ओपन होईल त्यामध्ये आपला आधार कार्ड नंबर, त्यानंतर खाली बँक नेम, ज्या बँकेला आपला आधार कार्ड लिंक आहे, त्यानंतर खाली सीडिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस तिथं ॲक्टिव्ह आहे का ते बघायचे। ॲक्टिव्ह तिथं दाखवत असेल। त्यानंतर लास्ट अपडेट डेट, आपण बँकला आधार कार्ड कधी अपडेट केलं आहे त्याची डेट एक येईल। ज्या महिलांचा बँक नेम तिथं दाखवत असेल, युनियन असो, इंडिया असो, स्टेट बँक असो, HDFC IDFC कोणती बँक असो, जो आधार सीडिंगला जी बँकेचं नाव दाखवत असेल त्याच बँकेमध्ये त्या महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतील। आता हे कसं चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। जर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळोवेळी माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।